जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 2016 पासून 2024 पर्यंत जेवढे काही सामान्य ज्ञान विषयाचे प्रश्न विचारण्यात आले आहे ते सर्व आपण येथे मॅरेथॉन लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. क्रमांक 1, आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 2, सर्वात जुनी घटना कोणती आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिकन क्रांती ही सर्वात जुनी घटना आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. प्रश्न क्रमांक 4, हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो केरळ या राज्यात रबराचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. प्रश्न क्रमांक 6, गोमती, घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो गंगा या नदीच्या गोमती, घागरा आणि कोसी या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 19 फेब्रुवारी 1930 शिवनेरी या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. प्रश्न क्रमांक 8, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कुठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे, जिथे IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. प्रश्न क्रमांक 9, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो ढाका या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. मित्रांनो, आज मॅरेथॉनमध्ये जवळपास 500+ प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. प्रश्न क्रमांक 10, कोणता हरितगृह वायू नाही? योग्य उत्तर आहे मित्रांनो हायड्रोजन हा. प्रश्न क्रमांक 11, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमोनिया. अमोनियालाच पंडुरोग असे देखील म्हणतात. LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो विमा या क्षेत्राशी LIC ही संस्था संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13, ऑलिव्ह रिडले ही कशाची जात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो कासव या प्राणीची ऑलिव्ह रिडले ही जात आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते? योग्य उत्तर आहे कोकण किनारपट्टी ही महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 15, बौद्ध धर्मग्रंथ म्हणून कोणता ग्रंथ ओळखला जातो? योग्य उत्तर आहे त्रिपिटक हा बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 16, सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त लष्करी सराव आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नेपाळ या देशासोबत आपण सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करत असतो. प्रश्न क्रमांक 17, संविधान दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18, बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 19, डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो टेनिस या खेळाशी डेव्हिस कप हा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, ATMचा फुल फॉर्म काय आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑटोमॅटेड टेलर मशीन हा ATMचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 21, NCRBचा फुल फॉर्म काय आहेत? उत्तर आहे मित्रांनो नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो हा NCRBचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 जारी केला आहे? मित्रांनो हा रिपोर्ट 2025 मार्च या महिन्यात जारी झाला आहे, म्हणून हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 5 वर्षासाठी भारताचे उपराष्ट्रपती निवडले जातात. प्रश्न क्रमांक 24,
ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडित रविशंकर. हा देखील प्रश्न मुंबई या जिल्ह्याला 2024 मध्ये विचारला होता. प्रश्न क्रमांक 25. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 27 फेब्रुवारी. मित्रांनो मी पुन्हा सांगणार नाही की हा प्रश्न कोठे विचारला होता. तुम्ही स्वतः 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका चेक करू शकता. हेच प्रश्न रिपीट झालेले आहेत. हा प्रश्न देखील मुंबई पोलिसला विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 26. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 27. भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो सांची या सिटीला सोलर सिटी म्हणतात, जी की मध्य प्रदेश या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 28. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो शूटिंग या प्रकारातील मनू भाकर ही खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 29. हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो हॉकी या खेळाशी हार्दिक सिंग संबंधित आहे. हार्दिक पांड्या नाही, हार्दिक सिंग. प्रश्न क्रमांक 30. देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अनिल चौहान हे आपल्या देशाचे दुसरे CDS प्रमुख आहेत. प्रश्न क्रमांक 31. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई या शहरात तुळशी तलाव आहे आणि जो की संजय राष्ट्रीय उद्यानात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 32. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर डॅश किती किमी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 42.195 किलोमीटर एवढं मॅरेथॉनचं अंतर असतं. प्रश्न क्रमांक 33. ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर जामठा या ठिकाणी ऑक्सिजन बर्ड्स पार्कचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 34. तारामती शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो तारामती शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 28 सप्टेंबर हा आपला महाराष्ट्र शासनातर्फे माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 36. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला होता? योग्य उत्तर आहे मित्रांनो तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकला होता. प्रश्न क्रमांक 37. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 1884 वर्षी कोल्हापुरातील नवीन राजवाडा बांधण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 38. अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो सिरम इन्स्टिट्यूट या कंपनीचे अदर पुनावाला हे CEO आहेत. प्रश्न क्रमांक 39. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अहिल्यानगर या जिल्ह्यात कळसुबाई हे शिखर आहे, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंचीचं शिखर मानलं जातं. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे या शहरात महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. प्रश्न क्रमांक 41. इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड या राज्याच्या सीमेवरती इंद्रावती नदी वाहत असते. प्रश्न क्रमांक 42. रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो कारजिडी हा घाट रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना लागतो. प्रश्न क्रमांक 43. अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो काबूल या देशाची राजधानी अफगाणिस्तान आहे. मित्रांनो हा प्रश्न का विचारण्यात आला होता? कारण की अफगाणिस्तानवरती तालिबान या संघटनाने त्यावरती कब्जा केला होता. जे प्रश्न करंट अफेअरमध्ये असतात त्या अनुषंगानेच चालू घडामोडीच्या अनुषंगानेच GKचे प्रश्न विचारण्यात येत असतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. शिवडी नावासेवा हा सागरी पूल कोणत्या 2 शहरांना जोडतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई ते नवी मुंबई या 2 शहरांना शिवडी नावासेवा हा सागरी पूल जोडत असतो. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर या शहरात महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ आहे.
प्रश्न क्रमांक 46. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे संस्था ही श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 47. वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, धवल क्रांती याशी नाव संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती दल 2 युनिट कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, नागपूर आणि धुळे या 2 ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपत्ती प्रतिसाद दलाचे 2 युनिट आहेत. प्रश्न क्रमांक 49. राधानगरी धरण डॅश डॅश नदीवर बांधण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, भोगावती या नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण आहे. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 15 ऑगस्ट 2007 या वर्षापासून महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम राबवण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 51. मीराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, वेटलिफ्टिंग. प्रश्न क्रमांक 52. झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, आनंद यादव हे झोंबी या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 53. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे विलासराव साळुंके यांची ही पाणी पंचायत संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 54. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, ज्यालाच खानदेशची काशी म्हणून ओळखले जाते. 55. भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1993 या वर्षी महाराष्ट्रामध्ये मानव हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 56. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1 मे 1999 या दिवशी गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली होती. प्रश्न क्रमांक 57. भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, इराण या देशासोबत आपल्या भारताने चाबहार हा रेल्वे प्रकल्प राबवला होता. प्रश्न क्रमांक 58. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 10 या जिल्ह्यातून 701 किलोमीटर एवढा लांबीचा समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जात असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. हा प्रश्न डबल झाला मित्रांनो, कोकण किनारपट्टी हा प्रश्न आपण आधी बघितला आहे. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, नागपूर, पणजी आणि छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, कोल्हापूर या ठिकाणी सध्या आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे एक सर्किट ओपन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 61. जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 62. भामरागड टेकड्या कुठे स्थित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, गडचिरोली या जिल्ह्यात भामरागड टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 63. संत गोरोबा कुमार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, धाराशिव या जिल्ह्यात संत गोरोबा कुमार यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 64. पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धा पुरुष कोणत्या देशाने जिंकली? मित्रांनो, पहिली विचारली आहे. भारत या देशाने पहिली ICC वर्ल्ड T20 क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकली आहे आणि ते पुरुष या प्रकारातील विचारले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 65. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 66. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो, अहिल्यानगर हा आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. मराठीतले पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, विष्णू शास्त्री गोडसे भटजी यांनी 1857चे वर्णन केलेले माझा प्रवास हा पुस्तकाचे लेखक आहेत. चंद्रकांत मांढरे कला संग्रह कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर या जिल्ह्यात चंद्रकांत मांढरे कला संग्रह आहेत. प्रश्न क्रमांक 69.
आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नाशिक या शहरात आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 70. पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो पाक्षिक हे दर 15 दिवसाला प्रकाशित होत असते. प्रश्न क्रमांक 71. कोणाच्या पिलास बछडा म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो वाघाच्या पिलास बछडा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 72. विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात विशालगड हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 73. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो नृसिंहवाडी या ठिकाणी पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम होतो. नृसिंहवाडी हे कोल्हापुरातील एक ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 74. कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो राऊतवाडी हा धबधबा कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 75. डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नागपूर या ठिकाणचं पेंच व्याघ्र प्रकल्पाला डार्क स्काय पार्क म्हणून ओळखण्यात येईल. प्रश्न क्रमांक 76. तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 3300 मेगावॅट इतकं अदानी पॉवर प्लांटची क्षमता तिरोडा येथील उभारण्यात आली आहे. 77. कोणत्या राज्यात वार्षिक उत्सव म्हणून अंबुबाची मेळा साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो आसाम या राज्यात अंबुबाची मेळा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 78. महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे आहे? मित्रांनो या संपूर्ण व्हिडिओची तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये PDF कमेंट करा. मी तुम्हाला याची PDF लगोलग सेंड करून देईल. योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. प्रश्न क्रमांक 79. भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातून भीमा नदी प्रवास करत असते. प्रश्न क्रमांक 80. त्या शहरात साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी काळा घोडा हा उत्सव साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 81. अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सातारा या जिल्ह्यात अजिंक्यतारा हा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 82. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बॅरन आयलँड. बॅरन बेट ज्याला आपण म्हणतो हे ज्वालामुखी निर्मित बेट आहे. प्रश्न क्रमांक 83. महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण किती राज्यांना मिळते? योग्य उत्तर आहे मित्रांनो 6 राज्यांना मिळत असते. प्रश्न क्रमांक 84. कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभला आहे? एकंदरीत 1600 किलोमीटर इतका गुजरात या राज्याला समुद्रकिनारा लागला आहे. प्रश्न क्रमांक 85. सेला बोगदा कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यात सेला बोगदा बांधण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 86. कातळ शिल्प हे कोणत्या गावामध्ये आढळून येते? योग्य उत्तर आहे मित्रांनो कुळोपी या गावात कातळ शिल्प हे आढळून येते. प्रश्न क्रमांक 87. चपराळा अभयारण्याचा विस्तार कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो चामोर्शी या तालुक्यात चपराळा अभयारण्याचा विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 88. चंद्रयान 3 कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले? योग्य उत्तर आहे मित्रांनो सतीश धवन अंतरिक्ष केंद्र श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश राज्यातील या ठिकाणाहून चंद्रयान 3चे प्रक्षेपण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 89. गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन कोणत्या तालुक्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो वळसा. संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव तालुक्यात रेल्वे स्टेशन आहे. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो शेखर मुदंडा. पहिला बहुदेशीय हरित हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? योग्य उत्तर आहे मित्रांनो हिमाचल या राज्यात पहिले हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 92. भारताचे चंद्रयान मोहिमेतील चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला 26 ऑगस्ट 2023 रोजी कोणते नाव देण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 93.
भारतीय वंशाच्या यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर हरगोविंद खुराना. प्रश्न, भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो अंदमान निकोबारवरील इंदिरा पॉइंट. प्रश्न क्रमांक 95, नर्मदा आणि तापी या नद्या डॅश डॅश आहेत. मित्रांनो या दोघं नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, ज्या की अरबी समुद्राला जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 96, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्यात. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा स्थित आहे. प्रश्न क्रमांक, पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? सोबाची वाडी, नृसिंहपूर असं देखील त्याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 98, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नाशिक या जिल्ह्यात साल्हेर किल्ला आहे. मित्रांनो हल्ली साल्हेर या किल्ल्याला कोणत्या स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे? तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. प्रश्न क्रमांक 99, फ्लोमिंगो अभयारण्य कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ठाणे खाडी. मित्रांनो ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? योग्य उत्तर आहे 4 मिनिटाचा रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत फरक असतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 101, उषा मेहता यांनी भूमिगत राहून डॅश डॅश येथे आकाशवाणी केंद्र चालवले. मुंबई या ठिकाणी उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले होते. भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समृद्धी व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? योग्य उत्तर आहे भारताशी सर्वप्रथम व्यापार करण्याची सुरुवात केली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 103, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो उज्जैन या ठिकाणी जगातील पहिले वैदिक घड्याळ उभारण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 104, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ कोणत्या धर्माशी निगडीत आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बौद्ध या धर्माशी हीनयान, महायान, वज्रयान हे पंथ संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 107, दीन ए इलाही नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला? योग्य उत्तर आहे मित्रांनो अकबर याने दीन ए इलाही नावाचा पंथाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 108, इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कोणती आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो चांदा, लोकापूर, इंदापूर अशी वेगवेगळी नावे चंद्रपूर या शहराची होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 109, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो निराजीरावजी हे न्यायाधीश या पदावर कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 110, शिवराज्याभिषेक डॅश डॅश रोजी झाला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 74 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. कोणत्या गुप्त राजाने महेंद्रगिरी दादित्य ही पदवी धारण घेतली होती? योग्य उत्तर आहे मित्रांनो कुमारगुप्त पहिला याने महेंद्रदित्य ही पदवी धारण केली होती. प्रश्न क्रमांक 112, बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र सुरू केले होते. पंचतंत्रचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे मित्रांनो विष्णू शर्मा हे पंचतंत्राचे लेखक मानले जातात. प्रश्न क्रमांक 114, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो दर्पण, जे की 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाले होते. प्रश्न क्रमांक 115, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मणराव फाटक यांनी 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र चालू केले होते. प्रश्न क्रमांक 116, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो विश्वास, एकता, बलिदान हे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेल्या सर हा किताब कोणत्या घटनेचा निषेध म्हणून परत केला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 1919 वर्षी जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर येथे घडला होता,
त्याचा निषेध म्हणून टागोरांनी सर ही पदवीचा त्याग केला होता. प्रश्न क्रमांक 118. रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, आसूद या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 119. बखर हा डॅश डॅश लेखनाचा एक प्रकार आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो, इतिहासाचा बखर हा लेखनाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 120. नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर हे मंदिर आहे डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो, चालुक्यकालीन हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 121. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज हे भक्त चळवळीचे प्रणेते ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 122. तानसेन हे डॅश डॅशच्या दरबारातील प्रसिद्ध संगीतकार व कवी होते. योग्य उत्तर आहे मित्रांनो, अकबराच्या दरबारातील तानसेन हे संगीतकार व कवी होते. प्रश्न क्रमांक 123. सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर कोणते? योग्य उत्तर आहे लोथल हे सिंधू संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर आहे. प्रश्न क्रमांक 124. भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून कोणाला समजले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांना भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 125. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो, दैनिक मराठा हे प्र. अत्रे यांनी सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 126. भारतीय व्यापारी स्पर्धेत यांच्यात 3 युद्धे झाली, त्यास कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जाते. योग्य उत्तर आहे मित्रांनो, इंग्रज आणि फ्रेंच या दोघांमध्ये कर्नाटक युद्धे झाली होती. प्रश्न क्रमांक 127. पुरातन काळात कोणत्या ठिकाणी समृद्धी व्यापार होत असल्याने अवशेष आढळले आहेत? योग्य उत्तर आहे लोथल या ठिकाणी अवशेष आढळले आहेत. प्रश्न क्रमांक 128. कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, डच. ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओरिसा या दिवाणी अधिकार मिळाले? योग्य उत्तर आहे मित्रांनो, अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 130. ऑल इंडिया ह्युमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, मार्गारेट कझिन्स यांनी इंडिया ह्युमन कॉन्फरन्सची मद्रास येथे स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 131. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, अश्विनी कुमार दत्त यांनी स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 132. व्हर्नेक्युलर प्रेस ॲक्ट कोणी अंमलात आणला? योग्य उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड लिटन, आणि जो लॉर्ड रिपन याने रद्द केला होता. प्रश्न क्रमांक 133. भारतीय संसदेने डॅश डॅश साली हिंदू विवाह कायदा संमत केला? योग्य उत्तर आहे 1955. प्रश्न क्रमांक 134. अर्थशास्त्र हे पुस्तक कुणी लिहिले? योग्य उत्तर आहे चाणक्य. कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिले होते. प्रश्न क्रमांक 135. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 136. भारताची मध्यवर्ती बँक कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो, RBI. प्रश्न क्रमांक 137. RBIचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी RBIचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 138. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 139. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 140. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 141. बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉईन या चलनाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 142. नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅशला पतपुरवठा करते?
योग्य उत्तर आहे मित्रांनो, राज्य सहकारी बँकेंना नाबार्ड पतपुरवठा करत असते. प्रश्न क्रमांक 143, बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1969. आपण मगाशीच बघितलं 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 144, कोण तयार करते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, वित्तीय मंत्रालय देशाचे वित्त धोरण तयार करत असते. प्रश्न क्रमांक 145, 8 सप्टेंबर 2016 रोजी अंमलात आलेली 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, वस्तू व सेवा कर. मित्रांनो, GST संबंधित 101वी घटना दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 146, सुवर्णक्रांती गोल्डन रिव्हॉल्युशनचा संबंध कशाबरोबर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, फल उत्पादनाशी सुवर्णक्रांतीचा संबंध आहे. प्रश्न क्रमांक 147, म्युकर मायोकोसिस हा आजार कशाने होतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, बुरशीने म्युकर मायोकोसिस हा आजार होत असतो. प्रश्न क्रमांक 148, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन देशातील लोकांचे राहणीमान असे केले जाते. योग्य उत्तर आहे मित्रांनो, मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 149, देशातील लोकांचे राहणीमान डॅश डॅशवरून ठरते. योग्य उत्तर आहे मित्रांनो, दरडोई उत्पन्नावरनं लोकांचे राहणीमान ठरत असते. जपान ब्रिटन युद्धातील युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची आझाद हिंद सेना ही फलटण कोणी तयार केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, राजबिहारी बॉस यांनी आझाद हिंद सेनेची फलटण तयार केली होती. प्रश्न क्रमांक 151, धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगररांगा जातात? योग्य उत्तर आहे मित्रांनो, बालाघाटची डोंगररांग धाराशिव या जिल्ह्यातून जात असते. प्रश्न क्रमांक 152, सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प, तात्या ज्यांना आपण म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 153, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास संबोधले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, दादासाहेब फाळके यांना आपण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणतो. मित्रांनो, तुम्ही एक कमेंट करून सांगा, मराठी चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 154, 2024 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो, पॅरिस या शहरात 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. प्रश्न क्रमांक 155, 2028 साली ऑलिम्पिक स्पर्धा शहरात होणार आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो, लॉस एंजेलिस या शहरात 2028 सालची ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सी बर्ड कोठे उभारला जात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, कारवार या ठिकाणी भारतातील सर्वात मोठा नाविक तळ उभारला जात आहे. प्रश्न क्रमांक 156, कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश आहे, किती मीटर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 1646, आणि जर फुटात विचारली तर 5400. प्रश्न क्रमांक 157, अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 158, जिल्ह्यातून वाहते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, दुधना. ही नदी जालना जिल्ह्यातून वाहते. पण जालना जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर आहे असा प्रश्न विचारला तर कुंडलिका हे उत्तर द्यावं. प्रश्न क्रमांक 159, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 160, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोपडाने खेळ प्रकारात रौप्य पदक जिंकले. योग्य उत्तर आहे मित्रांनो, भालाफेक या खेळ प्रकारात नीरज चोपडाने रौप्य पदक जिंकले होते. प्रश्न क्रमांक 161, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 162, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो, शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 163, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 164, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, कोल्हापूर. भोगावती नदीवरील राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 165,
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? 1954 साली स्थापन झालेला भारतरत्न. प्रश्न क्रमांक 166. कोणते राष्ट्र क्वाड समूहाशी सदस्य नाही? योग्य उत्तर आहे मित्रांनो स्पेन. प्रश्न क्रमांक 167. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अर्थशास्त्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 168. वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो गुजरात. पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो कुस्ती या खेळ प्रकारात महाराष्ट्र केसरी पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 170. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 20 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 171. हँड इन हँड हा युद्ध सराव आहे या देशादरम्यान आयोजित केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत आणि चीन दरम्यान हँड इन हँड हा युद्ध सराव आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 172. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो रशिया देशाची KGB ही गुप्तचर संघटना आहे. प्रश्न क्रमांक 173. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो संगीत. प्रश्न क्रमांक 174. जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील कोणता आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो रॉस हा जगातील पहिला कृत्रिम रोबो आहे. चे नावे नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल यांनी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला? योग्य उत्तर आहे मित्रांनो डायनामाइटचा शोध त्यांनी लावला होता. मित्रशक्ती काय आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो भारत आणि श्रीलंका सैन्य दरम्यानचा अभ्यास आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 177. महाराष्ट्रातील मागील सत्ताधारी पक्षाच्या आघाडीला काय नावाने संबोधले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो महाविकास आघाडी. प्रश्न क्रमांक 178. अझरबैजान या देशाची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बाकू. प्रश्न क्रमांक 179. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या 2 रेल्वे झोनचे मुख्यालय मुंबई आहे. तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये तापी नदी उगम पावत असते. प्रश्न क्रमांक 182. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण? योग्य उत्तर आहे मित्रांनो 2012 मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. 2024ला ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 183. कोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नागालँड. प्रश्न क्रमांक 184. रोजगार हमी योजनेचे जनक कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो वि.स. पांगे. प्रश्न क्रमांक 185. बचपन बचाव आंदोलन यांच्याशी डॅश डॅश संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो कैलास सत्यार्थी. मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली एकूण 3 सुवर्णपदके हॉकी या खेळामध्ये कोणत्या वर्षी मिळाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो 1928, 1932 आणि 1936. सलग 3 वर्षात म्हणजे तिघा ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाली होती. प्रश्न क्रमांक 187. ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्रीस या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेची परंपरा सुरू झाली होती. 188. भारताचे हॉकी जादूगर म्हणून कोणाला ओळखले जाते? हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला सध्या यांचे नाव देण्यात आले आहे. 6 ऑगस्ट 2021 रोजी हे नामांतरण करण्यात आले होते मित्रांनो. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केली. योग्य उत्तर आहे मित्रांनो कोविड-19 या रोगाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम आपल्या राज्याने सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 190. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 191. भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात?
योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखतात. प्रश्न क्रमांक 192. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? योग्य उत्तर आहे मित्रांनो अजित डोवाल. प्रश्न क्रमांक 193. ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ब्लू व्हेल मासाच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ब्लू फ्रीडम संबंधित आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? योग्य उत्तर आहे मित्रांनो महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 195. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो लोणेर. प्रश्न क्रमांक 196. नेपाळ या देशाचे दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 197. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो राहीबाई पोपेरे. प्रश्न क्रमांक 198. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ICCचे मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 199. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो कला महर्षी बाबूराव पेंटर. प्रश्न क्रमांक 200. भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो थाळीफेक. प्रश्न क्रमांक 201. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? योग्य उत्तर आहे मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 202. भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्यात होत्या? योग्य उत्तर आहे मित्रांनो सुचिता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 203. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. योग्य उत्तर आहे मित्रांनो यकृत. यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते. प्रश्न क्रमांक 204. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय केले होते. प्रश्न क्रमांक 205. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एकमेव 2 वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे. प्रश्न क्रमांक 206. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो ब्युटेन व आयसोब्युटेन. प्रश्न क्रमांक 207. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? योग्य उत्तर आहे मित्रांनो लोककल्याणासाठी राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर केला होता. प्रश्न क्रमांक 208. कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 31 मे. प्रश्न क्रमांक 209. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो पंचायत समिती. मित्रांनो या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही अवश्य बघू शकता. सर्व प्रश्न हे 2024 पर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आपण घेऊन आलो आहोत. प्रश्न क्रमांक 210. महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क हे स्थापित केले गेले डॅश डॅश रोजी सातारा येथे. योग्य उत्तर आहे मित्रांनो मार्च 2018 मध्ये सातारा या ठिकाणी मेगा फूड पार्कची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 211. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे मित्रांनो 2010. यावर्षी महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सव साजरा केला होता. प्रश्न क्रमांक 212. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठेवण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 213. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य नव्हते. योग्य उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी हे या घटना समितीचे सदस्य नव्हते. 214. हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर आहे मित्रांनो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न क्रमांक 215. रक्तक्षय म्हणजे काय? योग्य उत्तर आहे मित्रांनो हिमोग्लोबिन कमी होणे याला रक्तक्षय असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 216.
रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला डॅश डॅश म्हणतात. योग्य उत्तर आहे मित्रांनो क्रोमॅटिक्स या अभ्यासाला रंगाचा अभ्यास करणारे शास्त्र असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 217. भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो आसाम रायफल हे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे. प्रश्न क्रमांक 218. नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः कोणत्या बाबतीत वापरली जातात? योग्य उत्तर आहे मित्रांनो इन्फ्रारेड वेव्हजमध्ये नाईट व्हिजन उपकरणे वापरली जातात. प्रश्न क्रमांक 219. राजाला त्याच्या राज्याचे व्यवस्थापन कसे करावे हे मार्गदर्शन करणारा ग्रंथ डॅश डॅश होय. योग्य उत्तर आहे मित्रांनो अथर्ववेद हा ग्रंथ राजाला त्याचं राज्यकारभार कसं चालवणे याची माहिती देतो. प्रश्न क्रमांक 220. बंगालमधील फोर्ट विल्यमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल डॅश डॅश होते. योग्य उत्तर आहे मित्रांनो वॉरेन हेस्टिंग हे बंगालमधील पहिले प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. प्रश्न क्रमांक 221. महाराष्ट्र विधान परिषदमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती? योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 12 सदस्याची नियुक्ती करतात मित्रांनो 6 नाही. प्रश्न क्रमांक 222. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 223. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो 72°6 ते 80°9 इतकं महाराष्ट्राचं रेखावृत्तीय विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 224. छत्रपती संभाजीनगर शहराचे प्राचीन नाव काय होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो औरंगाबाद या शहराच्या आधी खडकी असे नाम छत्रपती संभाजीनगर शहराचे होते. प्रश्न क्रमांक 225. महाराष्ट्राला पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा होता. प्रश्न क्रमांक 226. पडघवली या पुस्तकाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे मित्रांनो गोनी दांडेकर. प्रश्न क्रमांक 227. कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कुणाचे? योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रल्हाद केशव अत्रे यांचे कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 228. रोलेक्ट ॲक्ट कधी पारित केला गेला? योग्य उत्तर आहे मित्रांनो ज्याला काळा कायदा महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं तो 1919 मध्ये पास करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 229. महात्मा गांधी यांनी खेळा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? योग्य उत्तर आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी महात्मा गांधींनी 1918 मध्ये खेळा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 230. हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो किंबर्ले या शहराला हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 231. मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो नाना शंकरशेठ हे मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते. प्रश्न क्रमांक 232. जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 16 मे रोजी. प्रश्न क्रमांक 233. स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कुणाला म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक म्हणतो. प्रश्न क्रमांक 234. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पांझरा नदीकाठी धुळे शहर वसले आहे. प्रश्न क्रमांक 235. रात आंधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा होतो. प्रश्न क्रमांक 236. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न क्रमांक 237. नासा ही संस्था कोठे स्थित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये नासा ही संस्था स्थित आहे. प्रश्न क्रमांक 238. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ओडिसा या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना चालू केली आहे. प्रश्न क्रमांक 239. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली गेली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो वैनगंगा या नदीमुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांची सीमा विभागली गेली आहे. प्रश्न क्रमांक 240. जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो
24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 241. खालीलपैकी कोणता देश G20 सभासद नाही? योग्य उत्तर आहे मित्रांनो न्यूझीलंड. हाच ऑप्शन पेपरमध्ये दिला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 242. राष्ट्रकुल परिषदेची स्थापना वेस्टमिन्स्टर करार घोषणा कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे मित्रांनो 1931 मध्ये राष्ट्रकुल परिषदेची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 243. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो राज्य सूचीमध्ये पोलीस हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 244. आपल्या सूर्यमालिकेत हा ग्रह सर्वात मोठा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो गुरु हा ग्रह आपल्या सूर्यमालिकेत सर्वात मोठा आहे. प्रश्न क्रमांक 245. खालीलपैकी कोणत्या डोंगररांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? योग्य उत्तर आहे मित्रांनो गाविलगड. सातपुडा पर्वताला अमरावती जिल्ह्यात गाविलगड या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 246. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती? योग्य उत्तर आहे मित्रांनो 78. एवढी आपल्या विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 247. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमरावती या शहरात महाराष्ट्र सरकारने मेगा टेक्स्टाईल पार्कची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 248. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो आरोग्याशी संबंधित केंद्र शासनाची आरोग्य भारत ही योजना आहे. आरोग्य भारतचं सध्या नाव बदलण्यात आलं आहे. त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. प्रश्न क्रमांक 249. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बँगलोर या ठिकाणी इस्रोचे मुख्यालय आहे. विचारण्यात जातो. लक्षात ठेवा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इस्रोचे फुल फॉर्म आहे मित्रांनो. परीक्षेत यावर देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 250. भारतीय संविधानाच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये पंचायत राज ही तरतूद आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 11व्या अनुसूचीमध्ये पंचायत राज ही तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 251. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? योग्य उत्तर आहे मित्रांनो क्रीडा या क्षेत्रात अर्जुन पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 252. बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते. मित्रांनो याच सत्याग्रहामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 253. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे मित्रांनो राजा पल्लव यांनी महाबलीपुरमची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 254. महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. 255. पर्यावरण संरक्षण अधिनियम एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन प्रथम कधी अस्तित्वात आला? योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्यावरण संरक्षण कायदा हा 1986 मध्ये अस्तित्वात आला होता. प्रश्न क्रमांक 256. सुवर्ण मंदिर कोठे आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमृतसर. मित्रांनो बरेचशा मुलांनी कमेंट केली होती की आपण जे प्रश्न घेतात ते 4 ऑप्शनपैकी घ्यावे. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही ऑडिओ डाउनलोड करून रिव्हिजन म्हणून काही कामात असल्यावर तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि डायरेक्टली प्रश्न आणि उत्तर आपल्याला माहीत असलं की कन्फ्युजन होत नाही. आता मी जर 4 ऑप्शन टाकले तर मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. आता तुम्ही जर प्रश्न आणि उत्तर जर एकत्र पाठ केले तर आपल्याला परीक्षेमध्ये बरोबर क्लिक होतं. प्रश्न क्रमांक 257. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यात जंजिरा किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 258. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो विकेंद्रीकरणावर. प्रश्न क्रमांक 259. देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते? योग्य उत्तर आहे मित्रांनो वित्त मंत्रालय देशाचे वित्तीय धोरण तयार करते. प्रश्न क्रमांक 260. कोणते जीवनसत्व चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही? योग्य उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व बी आणि सी हे पाण्यात विरघळणारे
विद्रव्य आहे, म्हणून ते चरबी विद्राव्य नाहीत. प्रश्न क्रमांक 261, सायटोकाईन स्टार्म कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सायटोकाईन स्टार्म हा कोरोना व्हायरसशी संबंधित होता. प्रश्न क्रमांक 252, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, सांगली या जिल्ह्यात सागरेश्वर अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 263, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 182 मीटर एवढी स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची आहे. मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा कोणाच्या पुतळ्याचं नाम आहे? प्रश्न क्रमांक 264, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 265, अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो, लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 266, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे मित्रांनो, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 267, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित 352 हे कलम आहे. प्रश्न क्रमांक 268, 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 10,000 चौरस मीटर. प्रश्न क्रमांक 269, जिभेच्या शेंड्यावर म्हणजे पुढच्या भागावर कोणती चव ओळखता येते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, गोड ही चव आपण जिभेच्या शेंड्यावर ओळखू शकतो. प्रश्न क्रमांक 270, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 46% असते. प्रश्न क्रमांक 271, जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार होते. प्रश्न क्रमांक 272, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वीकारली होती. प्रश्न क्रमांक 273, सुधारके साप्ताहिक कोणी सुरू केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये सुधारक या साप्ताहिकाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 274, शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? योग्य उत्तर आहे मित्रांनो, शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत होते. प्रश्न क्रमांक 275, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, भंडारा या जिल्ह्यात सानगडी किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 276, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो, विधान परिषद हे महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहेत. प्रश्न क्रमांक 277, ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो, क्लाउडिंग सीटिंग हे ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 278, मराठीतील पहिले प्रवास वर्णन म्हणून ओळखला जाणारा माझा प्रवास या पुस्तकाचे लेखक कोण? योग्य उत्तर आहे मित्रांनो, गोडसे भटजी यांचा माझा प्रवास हा 1857ची हकीकत हा पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 279, महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो, 28 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 280, अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे मित्रांनो, मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता. प्रश्न क्रमांक 281, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता? योग्य उत्तर आहे मित्रांनो, तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकला होता. प्रश्न क्रमांक 282, चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? 1942 मध्ये पंडित नेहरू यांनी चले जाओचा ठरावाचा मसुदा तयार केला होता. प्रश्न क्रमांक 283, पिवळ्या फॉस्फरसमधून तांबडा फॉस्फरस तयार करताना कोणते संप्रेरक वापरतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो, आयोडीन. प्रश्न क्रमांक 284,
कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारताची राजधानी 1911 कोलकात्याहून दिल्ली येथे नेण्यात आली? योग्य उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड हार्डिंग्स दुसरा याच्या काळात 1911 दिल्ली ही आपली भारताची राजधानी बनवण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 285. जेव्हा दारे बंद असलेली कार उन्हात ठेवली जाते तेव्हा आतील तापमान वाढते. कारणीभूत ठरणारे बाब कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो हरितगृह परिणामामुळे आतील बाजू तापते. प्रश्न क्रमांक 286. जास्त उंचीवर कमी तापमानात पाणी उकळते कारण तिथे असणाऱ्या हवेचे दाबाचे प्रमाण डॅश असते. मित्रांनो जास्त उंचीवर हवेचे दाबाचे प्रमाण हे कमी असते. प्रश्न क्रमांक 287. लोकसंख्येच्या दृष्टीने देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसरा. मग पहिला कोणाचा लागतो मित्रांनो तुम्ही अवश्य कमेंट करून सांगू शकता. प्रश्न क्रमांक 288. कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो स्कर्वी हा आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. क्रमांक 289. सूर्यमालिकेत सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? योग्य उत्तर आहे मित्रांनो नेपच्यून. क्रमांक 290. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? योग्य उत्तर आहे मित्रांनो 25 डिसेंबर 1927 साली बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केले होते. प्रश्न क्रमांक 291. दहशतवादी विरोधी दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे मित्रांनो 21 मे रोजी दहशतवादी विरोधी दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 292. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो हरियाणा या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 293. विधानसभा अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो विधानसभा उपाध्यक्षाकडे विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा सादर करतात. प्रश्न क्रमांक 294. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक काय आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 211 हा जुना क्रमांक आहे. क्रमांक 295. 1971 पाकिस्तानची विभागणी करून कोणता नवीन देश निर्माण झाला? योग्य उत्तर आहे मित्रांनो बांगलादेश या देशाची निर्मिती केली होती. प्रश्न क्रमांक 296. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो गंगटोक. प्रश्न क्रमांक 297. इस्रोचे विस्तारित रूप काय? मित्रांनो मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता बघा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे इस्रोचे फुल फॉर्म आहे मित्रांनो. हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. आपल्या भारताची ही अंतराळ संस्था आहे. प्रश्न क्रमांक 298. बीड जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 6. मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला फॉलोअप केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो असेच व्हिडिओ आपण रोजच्या रोज घेऊन येतो. महिन्याच्या शेवटी तुम्हाला PDF देखील देण्यात येतं. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन केलं नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही जॉईन करू शकता. 299. रसायनाचा राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिड. मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 300. GPS विस्तारित रूप काय आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्लोबल पोझिशन सिस्टम हे GPS विस्तारित रूप आहे.